रामकृष्ण हरी मंडळी, शाळा चालू झाला की मुलांच्या शाळेत जाण्याची उत्सुकता ही मोठी असते आणि ही उत्सुकता शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहण्यासाठी त्यांना खायलाही चांगले चांगले द्यावे लागते। आता शाळेचा पहिला दिवस म्हणून मी आज मटकीच्या डाळीची उसळ आणि पालकाचे पराठे तयार करून दिलेले आहेत। याच्यामुळे काय होईल की मुलांना चांगले पौष्टिक खायलाही मिळेल आणि त्यांची तब्येतही चांगली राहील। सर्वात प्रथम आपण मटकीच्या डाळीची उसळ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा तेल घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे आणि सोनेरी कलरवरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। अर्धी वाटी या ठिकाणी मटकीची डाळ घेतली, डाळ ही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा या ठिकाणी लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी ओतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून ही डाळ झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। आता मटकीची डाळ म्हणली की पटकन शिजते आणि उसळ खायला खूप छान लागते। मटकीची डाळ शिजते तोपर्यंत आपण पराठ्याची तयार करून घेऊया। आता या ठिकाणी 2 वाटी पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता या ठिकाणी मला 7 पराठे तयार करायचे होते, त्याच्या अंदाजानुसार 1.5 वाटी पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे। पीठ घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आपल्याला घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चपातीच्या कणकेप्रमाणे मळून घ्यायचं आहे। कणिक मळून झालेले आहे, 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत। मटकीची डाळ या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता ही डाळ मी थंड करायला ठेवते। 5 मिनिटं कणिक चांगली मस्तपैकी भिजली गेलेली आहे। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आता हे गोळे पिठामध्ये घळवून घ्यायचे आहेत आणि याचा छोटा छोटा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तवा गरम झालेला आहे। आता या ठिकाणी पराठे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। पराठे भाजण्यासाठी या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे। तुपामुळे काय होते की पराठे बराच वेळ मऊसूद राहण्यास मदत होते आणि तेवढेच पौष्टिक खाण्यासाठीही चांगले असते। आता हे पराठे सर्व मी लाटून अशा पद्धतीनेच भाजून घेते। या ठिकाणी पालकाचे पराठे तयार झालेले आहेत। आता हे पराठे मी थंड करून घेतलेले आहेत। आता हे पराठे मी टिफिनमध्ये भरून घेते। शाळेच्या डब्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।